आतडे दुखतायत. नमस्कार मित्रांनो, मी कोकणकडनं सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा मालवण सिरीजमध्ये. मालवणच्या व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. सो आता मी जाणार आहे आंगणेवाडीमध्ये. आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा इथे फेब्रुवारी महिन्यामध्ये भरते आणि सगळ्यांना माहितीच आहे, भराडी देवी आंगणेवाडीमधली म्हणजे मालवणमधली सुप्रसिद्ध देवी आहे. इथे घातलेलं गाराणं, इथे केलेलं नवस प्रत्येक पूर्ण होतच. म्हणून प्रत्येक भाविक जे पण त्यांचे भक्त आहे, देवीचे भक्त आहे, ज्यांच्या मनात इच्छा आहे ते सगळेजण इथे येतात आणि आपलं नवस बोलतात, नंतर नवस फेडायला देखील येतात. सो माझी इच्छा होती की मलाही भराडी देवीला जायचं होतं, मलाही आंगणेवाडीची जत्रा बघायची होती, पण मी जत्रेला जाऊ शकत नाही कारण ते फेब्रुवारीमध्ये असते. तत्पूर्वी म्हटलं आता आलेच आहे, सो मी आत्ता बघते आणि तुम्हालाही माझ्या व्हिडिओमार्फत आंगणेवाडीचं मंदिर, भराडी देवीचं मंदिर या सगळ्या गोष्टी दाखवते. सो नक्की व्हिडिओ बघा. आता इथून आंगणेवाडी 3 किलोमीटर फक्त आहे, म्हणजे मी हार्डली 5 ते 6 मिनिटांमध्ये पोहोचेल. तिथे गेल्यानंतर मंदिर दाखवेल, तुम्हालाही माझ्या मार्फत किती दर्शन करवता येतं नक्की करवण्याचा प्रयत्न करेल. सो चला, आंगणेवाडीच्या जत्रेला नाही तर भराडी देवीच्या नवसाला आपण जे काही करणार आहे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. सो चला. तर फायनली आपण आंगणेवाडीच्या मंदिरामध्ये म्हणजे भराडी देवीच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. सो तुम्हाला इथे येण्यापूर्वी एक गोष्ट सांगते, कारण जे मी अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. आंगणेवाडीची जत्रा ही फेब्रुवारीमध्ये भरते, त्यामुळे ओटी फेब्रुवारीमध्ये भरली जाईल. काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. आता जर तुम्ही आला तर फक्त मुखदर्शन करू शकता आणि तुम्हाला जर काही दान करायचं असेल, देणगी द्यायचं असेल तर ते देऊ शकता, कारण आता ओटीही भरली जात नाही. सो हे मंदिर आहे आणि मंदिर थोडंफार तुम्हाला मी बाहेरून दाखवेलच, कारण आता ओटी भरायची नाही आणि आतमध्ये फोटो सेशन, व्हिडिओ सेशन काहीच म्हणजे अलाउड नाही आहे. त्यामुळे इथून नक्की बघू. इथे शाळा आहे वाटतं जिल्हा परिषद. या साईडला बघताय तुम्ही, हे इकडे सुलभ स्वच्छतागृह आहे आंगणेवाडीचा, म्हणजे तुम्ही इकडे वॉशरूमला वगैरे जाऊ शकता. आणि इथे आहे ना विश्रांती उपहारगृह आहे, म्हणजे तुम्ही इकडे जेवू शकता. बाजूला तुम्हाला ओटी घ्यायला सुद्धा सगळं अवेलेबल आहे आणि प्रसादीसाठी सुद्धा अवेलेबल आहे. इथे आता जिथे मी उभी आहे इथे गाड्या पार्किंग करू शकता तुम्ही. आणि स्पेशली मंदिराची ही बाजू आहे ना, इथे तुम्ही फोटोज काढू शकता, पण समोरच्या बाजूमध्ये फोटो वगैरे काहीच काढायला अलाउड नाही आहे. फक्त दर्शन घ्या, नवस करा, तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत त्या करू शकता. सो आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवला आणि थोडंफार तुम्हाला बाहेरून मंदिरसुद्धा दाखवलं मी. तर मी आता नोव्हेंबरमध्ये आली होती स्पेशली, त्यामुळे नोव्हेंबरमध्ये आपण ओटी नाही भरू शकत. त्यामुळे तुम्ही नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबरमध्ये येऊ नका, जानेवारीमध्ये पण येऊ नका, फेब्रुवारीमध्ये या, ओटी भरू शकता, नवस करू शकता, सगळं काही होईल. पण आता फक्त येऊन दर्शन नक्की करू शकता तुम्ही. तर हा छोटासा आंगणेवाडीचा व्लॉग होता, कारण का मला खूप इच्छा होती की आंगणेवाडीमध्ये यायचं, भराडी देवीचं दर्शन घ्यायचं. त्या इच्छा माझ्या पूर्ण झाल्या आणि तुम्हालाही भाविक आहेत त्यांनाही मी काही माहिती सांगितली. सो हा इन्फॉर्मेशन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटू पुढच्या ब्लॉगला, तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. इथे तुम्ही काय तुम्हाला खायचं असेल तर खायला घेऊ शकता. इकडे जेवणासाठी दुपारी सोय केलेली असते. इथे तुम्हाला इथे समोर जे दिसतंय ना, म्हणजे मंदिराच्या बरोबर बाजूला इथे लिंबू सरबत वगैरे पिऊ शकता आणि तुम्हाला काय घेऊन जायचं असेल प्रसाद वगैरे तेही घेऊन जाऊ शकता. आणि हे असं मंदिर आपल्याला या साईडनं पूर्ण दिसतं. हे आंगणेवाडी मस्त होडीच्या आकारामध्ये केलेलं आहे. खूप लोक इकडे येतात दर्शन घेण्यासाठी. फक्त आतून आपल्याला फोटो व्हिडिओ सेशनला अलाउड नाही आहे. हे बघा, इथून तुम्हाला मंदिर दिसत असेल पूर्ण. हे बघा, हे मंदिराचं असा व्ह्यू आहे. इकडे मी आता थोडी प्रसाद घेणार आहे, आले तर समोर प्रसाद घेऊ शकता. आणि हे असं मंदिर आहे, इकडून छान आहे. आतमध्ये गेल्यानंतर मनाला प्रसन्नता वाटते. आणि मालवणपासून फक्त आहे ना 12 किलोमीटरवरतीच आहे आंगणेवाडी. तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. मला खूप जास्त आवडलं. थोडंसं तुम्हाला इथून आतून पण दाखवते थोडंफार. वाव, छान आहे बघा.
इथे या बॅक साईडला तुम्ही फोटो काढू शकता, आतमध्ये नाही काढू शकत. सो येण्याआधी हे नक्की हा व्लॉग बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल कुठे काय काय करू शकता. इकडे विश्रामगृह तर आहेच, तिकडे स्वच्छतागृह तर आहेच. सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत व्लॉगमार्फत. सो नक्की या, दर्शन करा. तर इथे मंदिराच्या इथे आल्यानंतर मी नोव्हेंबरमध्ये आले आणि ओटी का बंद आहे याची मला माहिती मिळाली. देव दीपावलीपासून आहे ना इथे देवीचे कार्यक्रम चालू असतात, उत्सव चालू असतात. त्यामुळे ओटी भरण्याचं काम बंद असतं. इथे आहेत ना सगळे लोक अक्षरशः घरी कचरासुद्धा काढत नाही. इतकं काही देवीचं मानलं जातं, सगळं पाळलं जातं, त्यामुळे ते बंद आहे. बस मलाही जाणून घ्यायचं होतं, म्हणून मी तिथल्या काकींकडून इन्फॉर्मेशन जाणून घेतली.